अयोध्येमध्ये उभं राहत असलेले श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि यासाठी अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ श्री गोविंद गिरी यांच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अक्षता कलश ठेवून आमंत्रण देण्यात आलं। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते किशोरजी व्यास यांचा सत्कार करण्यात आला। पंढरपूरला येण्याची इच्छा भगवान श्री रामचंद्रांच्या अयोध्येला प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं अक्षत वितरण करण्याकरता भगवंताला अक्षत देण्याकरता इच्छा होतीच, पण आज त्याला दुसरं एक कारण होतं। श्री राधाकृष्ण महाराज यांच्या रसमहोत्सवाची आज सांगता होती। आणि यासोबतच महाराष्ट्राची खबरबात मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।